ज्ञानरंजन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये YCMOUमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक असं स्वागत. पुढील महिन्यामध्ये सुरू होणाऱ्या म्हणजेच 7 जानेवारी 2025 पासूनच सुरू होणाऱ्या BA आणि BCom वर्गांच्या बॅकलॉग रिपीटर परीक्षा तसेच MA, MCom, MSc या PG वर्गांच्या सेमिस्टर परीक्षा या ठिकाणी सुरू होत आहेत आणि या परीक्षांसाठी आवश्यक असणारं ओळखपत्र विद्यापीठाच्या वेबसाईटला उपलब्ध झालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांचा बॅकलॉग विषय आहे, ज्या विद्यार्थ्यांचा सेमिस्टर पॅटर्नचा पेपर असेल, त्या सर्व विद्यार्थ्यांना हॉल तिकीट जवळ असणं खूप खूप गरजेचं आहे. हॉल तिकीटबरोबरच तुमच्याकडं तुमचं ओळखपत्र जे तुम्हाला तुमच्या कॉलेजने दिलेलं असेल किंवा तुमच्याकडं शासनमान्य जे ओळखपत्र असेल ते जवळ बाळगणं खूप खूप आवश्यक आहे. या परीक्षेचं हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुमच्याकडे PRN नंबर असणं खूप खूप गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे PRN नंबर नसेल अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी ते हॉल तिकीट डाउनलोड करता येणार नाही. सुरुवातीला काय करावं लागेल तर तुमच्या मोबाईलमध्ये असणारं Google Chrome हे ब्राउझर तुम्ही ओपन करायचं. ते ब्राउझर ओपन केल्याबरोबर त्या ठिकाणी सर्च बारमध्ये हॉल तिकीट YCMOU असं तुम्ही सर्च करायचे. सर्च केल्याबरोबर तुम्हाला पहिल्या क्रमांकाला जी लिंक दिसते आहे हॉल तिकीट YCMOU डिजिटल युनिव्हर्सिटी, त्याला क्लिक करायचे. क्लिक केल्याबरोबर अशा प्रकारचा सरफेस तुम्हाला दिसायला लागेल. एक्झाम इव्हेंट, PRN, युजर नेम आणि खाली कॅप्चा कोड आणि शेवटी सर्च या प्रकारचा सरफेस दिसत असताना तुम्हाला एक्झाम इव्हेंटच्या ठिकाणी क्लिक केल्यावर वेगवेगळे एक्झाम इव्हेंट दिसत आहे. त्यामधला डिसेंबर 2024 हा एक्झाम इव्हेंट सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर PRN नंबरच्या ठिकाणी तुमचा PRN नंबर जो असेल तो तुम्ही त्या ठिकाणी इंटर करायचा आहे. PRN नंबर इंटर केल्यानंतर खाली युजर नेम आहे तिथं तुम्हाला काही लिहायची गरज नाही आहे. डायरेक्ट कॅप्चा कोड जो असेल तो इंटर करायचा आहे आणि सर्च म्हणायचं. सर्च म्हटल्याबरोबर तुमचं नाव, तुमचा कोर्स आणि शेवटी डाउनलोडचं ऑप्शन आहे. या डाउनलोडच्या ऑप्शनला क्लिक केल्याबरोबर तुमचं हॉल तिकीट त्या ठिकाणी जनरेट होईल. ते डाउनलोडही तुम्हाला करता येईल, त्याची प्रिंटही काढता येईल. फक्त प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला कम्प्युटर किंवा इतर ठिकाणी लॉग इन करावं लागेल. मोबाईलमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्ही PDF म्हणून ते सेव्ह करू शकता आणि नंतर त्याची प्रिंट काढू शकता. अशा प्रकारे तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. सर्व विद्यार्थ्यांकडे ते असणं गरजेचं आहे. सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा, तसेच नववर्षाच्या देखील खूप खूप शुभेच्छा. सर्वांना बेस्ट ऑफ लक. व्हिडिओ आवडला असेल लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद.